आज दिनांक 29 जुलै 2026 रोजी श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली येथे महाबोधी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भिक्खू धम्मबोधी यांचा 6वा वर्षावास व भिक्खू सुभद्र बोधी यांचा 2रा वर्षावास प्रारंभ होत आहे। सर्वांनी आषाढी पौर्णिमे ते आश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये रोज दुपारी 1 वाजता, रविवारी सकाळी 10 वाजता धम्मदेसना व ग्रंथश्रावणाचा लाभ घ्यावा। आयोजक आनंदनगर, शिवलिंग नगर, भारत नगर, नंदनवन कॉलनी येथील सर्व उपासक उपासिका, बालक बालिका आज रोजी आषाढी पौर्णिमेनिमित्त सकाळी 11 वाजता बुद्धवंदना, परित्रण पाठ, भिक्खू संघाला भोजनदान इत्यादी कार्यक्रम संपन्न करण्यात आला। या कार्यक्रमासाठी भदंत डॉक्टर धम्मदीप महाथेरो अध्यक्ष, भीम जन्मभूमी महू मध्य प्रदेश, भिक्खू धम्मबोधी, भिक्खू सुभद्र बोधी, सारनाथ कांबळे, सिद्धोदन दांडेकर, नारायण दिपके, बीटी पाईकराव व मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होत्या। अरुण दिपके, TV7 हिंगोली। भिक्खू संघाची स्थापना याच पौर्णिमेपासून झालेली आहे, म्हणून बौद्ध धर्मामध्ये या आषाढी पौर्णिमेला, गुरु पौर्णिमेला खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि या पौर्णिमेपासूनच श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून वर्षावास धर्मगुरूचा होत असतो। याही वर्षी या ठिकाणी आदरणीय भिक्खू सुभद्र बोधी आणि त्यांच्या सोबत भिक्खू धम्मबोधी यांचा वर्षावास या ठिकाणी होणार आहे।